श्लोक 8. न तुमां शक्यसे द्रष्टुं मनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. अर्थ, या आपल्या चर्मचक्षुने तू मला खरंच पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला आता दिव्य दृष्टी देतो आणि त्यायोगे तू माझे ईश्वरीय योग सामर्थ्य पहा. भगवान म्हणाले की अर्जुना, तुला साध्या डोळ्यांनी हे विराट रूप पाहता येणार नाही आणि खरंच माझ्या हे लक्षात सुद्धा आलं नाही, पण आता मात्र मी तुला दिव्य दृष्टी देत आहे. असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांना दिव्य दृष्टी प्रदान केली. आता भगवान हे योगेश्वर होते. त्यांचे सारखे सामर्थ्यवान स्वतःची सिद्धी अशी दुसऱ्याला देऊ शकतात. यापूर्वी महाभारतकार महर्षी व्यासांनी युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी संजयाला अशी दिव्य दृष्टी दिलेली आहे. दिव्यता पाहणे हा नुसत्या डोळ्यांचा विषय नाही, तर तो बुद्धीचा सुद्धा विषय आहे. अर्जुन बुद्धिमान तर होताच, पण विराट रूप पाहण्यासाठी फक्त बुद्धी उपयोगाची नव्हती, तर त्या चर्मचक्षूंमध्येच दिव्य दृष्टीची सुद्धा गरज होती, ज्याचे योगाने अर्जुन अलौकिक व अतींद्रिय अशा गोष्टी पाहू शकणार होता. या श्लोकात पश्य मे योगमैश्वरम असे भगवंत म्हणत आहेत. पूर्वी 9व्या अध्यायात श्लोक 5 मध्ये पश्य मे योगमैश्वरम हे पद सुद्धा आलेले आहे. तेव्हा ती गोष्ट बुद्धीद्वारा जाणून घेण्याची अशी होती. आता ती दिव्य चक्षुनी पाहावयाची गोष्ट आहे असे भगवंत सांगत आहेत. भगवंत अर्जुनाला जे काही जाणायचे आहे तेच पाहायचे आहे असे सांगत आहेत. म्हणजेच वासुदेव सर्व हे एकदा जाणले की विश्वरूप बघणे अवघड नाही असे त्यांना सुचवायचे आहे. कारण सर्व काही तर भगवंतच आहे, हा भाव इथे फार महत्त्वाचा आहे. इथे आपण थांबूया.